नमस्कार मंडळी, महाराष्ट्र ब्रेकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। एक नवीन विषय घेऊन आपण समोर येत आहोत। अफवांचा विषय आहे। अफवांचा गेल्या काही दिवसांपासून विमानांना टार्गेट बनवलं जातंय का असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे। खरं तर महाराष्ट्रासह देशात इलेक्शनचं वातावरण आहे, त्यामुळे धमक्या येणं, आतंकवादी कृत्य होणं किंवा आतंकवादी कृत्याची धमकी मिळणं या घटना गृहीत धरल्या जातात। मात्र गेल्या काही दिवसांपासून जाणीवपूर्वक विमानांना टार्गेट केले जातंय का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही हा विषय घेऊन आलो आहोत की विमानांना टार्गेट केलं जातंय का। चेन्नईवरून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या एका विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती, त्यामुळे या एका वृत्ताने खळबळ उडाली। या धमकीनंतर चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E5314 या विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली। या विमानानं चेन्नईवरून सकाळी 7 वाजता उड्डाण केलं होतं। त्यानंतर जवळपास 8:45च्या दरम्यान हे विमान मुंबई विमानतळावर उतरलं। यावेळी विमानतळ प्रशासनाकडून या विमानाची तपासणी सुरू करण्यात आली। सुरुवातीला विमानातील सर्व प्रवासी सुरक्षितपणे विमानातून उतरले। या विमानात 172 प्रवासी होते अशी माहिती समोर आली। सध्या विमानाची चौकशी सुरू आहे। सुरक्षेच्या दृष्टीने सर्व तपासणीपूर्वी धमकी दिली गेली होती। या घटनेला जवळपास 3 ते 4 दिवस झाले आणि त्यानंतर आज चेन्नईवरून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली। आता हे दिल्ली आणि वाराणसीबद्दल आपण बोलूया। जसे की दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली, त्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं, जे अपेक्षित होतं। त्यानंतर हे विमान विमानतळावर पोहोचताच प्रवाशांनी बाहेर पडण्यासाठी गर्दी केली होती। काही प्रवाशांनी आपत्कालीन मार्गाचा वापर करत विमानातून बाहेर पडले। बॉम्ब ठेवल्याची बातमी समोर आल्यानंतर आपत्कालीन मार्ग आणि मुख्य दरवाजे यामधून प्रवाशांना सुरक्षित पद्धतीने बाहेर काढण्यात आलं। त्यानंतर हे विमान तपासणीसाठी खुल्या ठिकाणी नेण्यात आलं। दिल्ली विमानतळावर ही घटना घडली होती। दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या या विमानाच्या उड्डाणापूर्वी इंडिगो क्रूला वॉशरूममध्ये एक चिठ्ठी आला या संदर्भात माहिती दिली। प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं होतं, तसेच त्या विमानाची तपासणी करण्यात आली। सगळे प्रवासी सुखरूप असल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केलं। या ठिकाणी श्वान पथकाला देखील प्राचारण केलं होतं। बॉम्ब विरोधक पथकाने विमानाची तपासणी केली होती, मात्र त्यानंतर ही अफवा असल्याची बाब समोर आली। या विमानाची कसून तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये काही सापडलं नव्हतं आणि आजच दुसरी घटना घडली। आता तुम्ही म्हणाल की यात नक्की काय आहे। एक पॅटर्न समोर आला की वॉशरूममध्ये एक चिठ्ठी सापडते। या दोन्ही घटनांमध्ये हा फॅक्टर समोर येतो की वॉशरूममध्ये एक चिठ्ठी सापडते, त्यात विमानामध्ये बॉम्ब आहे अशी अफवा किंवा धमकी दिली जाते आणि मग काय होतो गोंधळ, भीती आणि खरंच बॉम्ब आहे का यासाठी पथकाला देखील प्राचारण केलं जातं। आता प्रश्न असा आहे की वॉशरूममध्ये जे विमानात बसलेले पॅसेंजर असतात त्यांच्यापैकी कुठल्या पॅसेंजरलाही मिळते। म्हणजे अगदीच बोलायचं झालं तर विमानामध्ये बसल्यानंतर जेव्हा पॅसेंजर पहिल्यांदा वॉशरूममध्ये जातो त्याला मिळते का कुठल्या पॅसेंजरला मिळते, किंवा विमान सुरू झाल्यापासून किंवा विमानात जी बसण्याची प्रक्रिया असते, विमानाच्या आतमध्ये बसण्याची जी प्रक्रिया असते त्या दरम्यान पहिल्याच वेळी वॉशरूमला गेल्यावर त्यांना चिठ्ठी मिळते का, हा देखील एक महत्त्वाचा धागा असू शकतो तपासाचा। कारण दोन्ही घटनांमध्ये वॉशरूममध्ये चिठ्ठी सापडल्याचा समान धागा, यामुळे हा प्रश्न निर्माण होतो। वॉशरूमला गेल्यावरच आणि ते पण कुठल्या वेळी, म्हणजे सर्व प्रवासी विमानामध्ये बसल्यानंतर पहिला प्रवासी जेव्हा वॉशरूमला जातो तेव्हा मिळते का 10-15 मिनिटांनी मिळते, कारण याबाबतचं तथ्य, याबाबतचं खरे वृत्त हे बाहेर येतच नाही आणि त्यामुळे आपण फक्त असं बघतो की विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली जाते। आता या सगळ्यांचा उद्देश केवळ आतंकवादी कृत्याची पूर्वचाचणी आहे का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे विमानसेवा ही डिस्टर्ब व्हावी हा देखील हेतू असावा असं देखील बोललं जातं आणि त्यामुळेच महाराष्ट्रासह भारतातील विमानं ही टार्गेट केली जात आहेत का असा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। कारण अनेक वेळेला अफवा ठरल्यानंतर दुर्दैवाने एखाद्या वेळी बॉम्ब झाला, अख्खच्या अख्खं विमान हे आगीच्या
लोटेत जाईल आणि दुर्दैवाने नागरिकांचा जीव जाईल. त्यामुळे अशी प्रकरणे गंभीरपणे घेणं अत्यंत क्रमप्राप्त आहे. दुसरीकडे विमानात चिठ्ठी येते कुठून, हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं समोर येतो की विमान जेव्हा एका ठिकाणी येतं, एका विमानतळावर येतं, तेव्हा त्याची स्वच्छता केली जाते, तपासणी केली जाते. म्हणजे अंतर्गत ज्या सीट्स असतात विमानाच्या आतमध्ये बसण्याची जी जागा असते त्या जागांची स्वच्छता आणि तपासणी देखील केली जाते. आणि टॉयलेट देखील स्वच्छ केलं जातं किंवा वॉशरूम देखील स्वच्छ केलं जातं. मग प्रवासी भरल्यानंतर किंवा प्रवासी भरण्याच्या आधी या धमक्या दिल्या जातात का? लोकही त्या विमानांमध्ये बसलेली. आणि म्हणून हा प्रश्न निर्माण होतो की नक्की एखादी व्यक्ती जर चिठ्ठी सोडत असेल बॉम्ब असल्याची विमानामध्ये, तर ती सापडत का नाही? जर विमान हे आधी स्वच्छ केलं जात असेल, एक पूर्ण विमानामध्ये बसणारे पॅसेंजर खाली झाल्यानंतर दुसरी जी भरण्याची वेळ येते त्या दरम्यान, तो जो काही मधला वेळ असतो त्या दरम्यान विमानामध्ये स्वच्छता केली जाते, तपासणी देखील केली जाते. मग तो आरोपी किंवा ती व्यक्ती पकडली का जात नाही? आपण देखील महाराष्ट्र ब्रेकिंगशी सहमत असाल तर नक्की आम्हाला कळवा. तुम्हाला देखील काही संशय येतोय का की विमानांना जाणीवपूर्वक टार्गेट का केलं जातं या संदर्भात? धन्यवाद.